नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षासाठी बोर्ड प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित दाखवली जात आहे. नुकताच मिळालेला हा पेपर आपल्यासाठी पाठवण्यात येत आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यातला प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासा. असेच प्रश्न आपल्याला या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. अतिशय महत्त्वाचा आपला हा आजचा व्हिडिओ ठरणार आहे. उद्या होणाऱ्या पेपरसाठी आपल्याला IMP क्वेश्चन्स यातून घेता येणार आहेत. तरी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली भूगोलाची क्वेश्चन पेपरसुद्धा आठवणीने अभ्यासा. त्यामुळे आपल्याला पेपर हा नक्कीच सोपा जाणार आहे. एकूण 40 गुणांचा आपला हा इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयावर आधारित पेपर असणार आहे आणि 2 तासाची वेळही दिली जाईल. त्यात या महत्त्वपूर्ण अशा सूचना असतील त्या वाचा. या सूचनांचं पालन करून आपल्याला पेपर हा लिहायचा आहे. पहिला प्रश्न बघा. योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. पहिलं, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्ट हिकी हे होते. पहिला पर्याय बरोबर आहे. आपल्याला पूर्ण विधान लिहायचं आहे आपल्या पेपरसाठी, फक्त उत्तर लिहू नका. दुसरं आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम होते. तर तिसरा, कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय होय. ब भाग, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. बघा, तिसरी जोडी ही चुकीची जोडी आहे. इब्न बतूता भारत. त्यानंतर दुसऱ्या गटातली चुकीची जोडी आहे आट्यापाट्या बैठे खेळ. त्यानंतर तिसरं, भाऊ महाजन ज्ञानोदय ही जोडी चुकीची आहे तिसऱ्या गटातली. त्यानंतर प्रश्न दुसरा अ भाग 4 गुणांसाठी. बघा, संकल्पना चित्र आपल्याला दिलेले ते सोडवायचे. पहिलं, इतिहास विषयाशी संबंधित कोशांच्या संदर्भातील पुढील कालरेषा पूर्ण करा. 1876, त्यानंतर भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश 1937 आणि भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश या 4 गाळलेल्या जागा आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. नंतर पुढचं बघा, संकल्पना चित्र. विदेशी मैदानी खेळ फुटबॉल, हॉकी, टेबल टेनिस आणि क्रिकेट हे 4 शब्द आपण त्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि संकल्पना पूर्ण करायची आणि 2 गुण मिळवायचे आहेत. पुढचं बघा, संकल्पना चित्र. मूर्त सांस्कृतिक वारसा. ब भाग, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 2. 4 गुणांसाठी. 1. वंचितांचा इतिहास. 2. व्हॉल्टेअर. 3. लुव्र संग्रहालय. बघा, वंचितांचा इतिहास या टिपेचं उत्तर या पद्धतीने लिहायचे. टिप आहे व्हॉल्टेअर, ते या पद्धतीने सोडवा. त्यानंतर प्रश्न तिसरा बघा, सहकारण स्पष्ट करा कोणतेही 2. 4 गुणांसाठी. पहिले, आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन केला पाहिजे. बघा, या ठिकाणी त्याचं उत्तर. हे 4 मुद्दे आपण या ठिकाणी लिहायचे आहेत.
त्यानंतर दुसरं आहे वर्तमानपत्रांना इतिहास विषयाची गरज पडते. त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहा. पुढचा प्रश्न आहे खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. आणि चौथं बाळ ज पंडित यांचे आकाशवाणीवरील क्रिकेटचे धावते समालोचन रंजक होत असे. प्रश्न चौथा बघा. दिलेल्या उतार्याचं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सोहगौड ताम्रपट हा उतारा या ठिकाणी दिलेला आहे. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या तीनही प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या लिहायची आहेत. म्हणजे आपल्याला या प्रश्नांना 4 गुण मिळतील. बघा पहिला प्रश्न. सोहगौड ताम्रपट कोठे सापडला? उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात. दुसरं सोहगौड ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मणी लिपीमध्ये लिहिलेला आहे. आणि तिसरं सोहगौड ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व. हा ताम्रपट इतिहासाचे महत्त्वाचे साधन आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी काय काळजी घ्यावी हा संदेश यातून प्राप्त होतो. या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचे आणि 4 गुण मिळवायचे. त्यानंतर प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2. पहिलं आहे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? दुसरं आहे आकाशवाणीचा इतिहास लिहा. तिसरं आहे मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. आणि चौथा प्रश्न आहे पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात इतिहासाच्या विद्यार्थ्यांना कोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत? या प्रश्नांची उत्तर आपण पाहू. बघा पहिला प्रश्न. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी असलेला सहसंबंध. त्यानंतर आकाशवाणी या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्याचं पुढचा प्रश्न. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 2 गुणांसाठी. 1. लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर दुसरं आहे स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिशातील गौंड या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. पुढचा 7वा प्रश्न 4 गुणांसाठी. चुकीबरोबर ते सहकारण लिहा. 1. न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली आहे. उत्तर आहे बरोबर. दुसरं एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. उत्तर आहे चूक. तिसरं ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. उत्तर आहे बरोबर. बघा त्या प्रश्नाचं उत्तर. सहकारण लिहायला लावलेले आपल्याला ते आपण अशा पद्धतीने लिहायचे. तीन मुद्दे लिहायचे. हा पुढचा प्रश्न. घटक राज्यात किती व केव्हा निवडणुका घ्यायच्या हे विधान चूक आहे. त्याचं उत्तर अशा पद्धतीने लिहायचे. त्यानंतर पुढचा प्रश्न. संकल्पना स्पष्ट करा. बहुपक्ष पद्धती आणि जलक्रांती. दोघांपैकी एकाचं उत्तर या ठिकाणी आपण लिहायचं आहे. त्यानंतर ब भाग बघा. सूचनेनुसार कृती करा. 2 गुणांसाठी. ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. निवडणूक प्रक्रिया, मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्या निश्चिती, उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी. या पद्धतीने हा चार्ट कंप्लीट केला तर आपल्याला 2 गुण मिळतील. च्या आकृतीबंध आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष. 4 पक्षांची नावं आपल्याला लिहायची. पहिला आहे शिवसेना, दुसरा समाजवादी पक्ष, तिसरा शेतकरी कामगार पक्ष आणि चौथा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे. त्यानंतर प्रश्न 9वा. थोडक्यात उत्तर लिहा. 2 गुणांसाठी. एकाचं उत्तर लिहायचं आहे.
1. न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयामुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे? आणि दुसरे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज का असते? त्या प्रश्नाचं उत्तर पहिल्याचं या पद्धतीने लिहायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नुकताच मिळालेल्या इतिहास व राज्यशास्त्राची बोर्डाची प्रश्नपत्रिका आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखी भूगोलाचाही प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.